अरे जास्त झालं का रे भाई? काय बोलतो होता किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला आणि याला वाकू वाकून झवला. अरे किती थुकतोय रे झाट्या. व्हिडिओ करतोय का थुकतोय फक्त इथं? अहो भाऊ नाही तुम्हाला करणार आहे सांगा, मी येऊ तिकडं. मी येऊ काय तिकडं म्हणजे? अरे तू तिकडे जाऊन काय करणार आहेस रे झाट्या? मी आल्या मोकर चपका चपकी होईल त्याच्यापेक्षा तुम्ही करून घे तेवढा आज. नाहीतर मग बघा, नाहीतर मग काय विषय होऊन जाईल की तुम्ही नाही करणार मग मी यायचो तिकडं. मग मी आल्या मोकर चपका चपकी होईल. करणार आहे का नाही? येऊ तिकडं मग. नाही तर चालतंय, धन्यवाद. अरे याच्या तोंडात बोलला जा रे कोणीतरी, म्हणजे थुकायच तर थांबले माकड. मी आल्यावर तिकडं मोकार चपका चपकी होईल. अरे कोणतर कानाखाली मारली मरशील रे बोसड तोंडाचे. एक गांड पे रैप्टा मारा ना, सड़क पे हकता फिरेगा. तर नमस्कार मित्रांनो, आज परत एकदा घेऊन आलोय एक नवीन व्हिडिओ. याच्यामध्ये आपण हा जो नमुना आहे भैया गायकवाड याच्याबद्दल बोलणार आहोत. तर चला मग सुरू करूया. हॅलो भैया गायकवाड बोलतो किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. अहो ती खाली गली लाईट नाही राव. ती काय काय झालं सांगा राव. किंग मेकर अध्यक्ष बोलतोय स्वतः. खालची गली लाईट सोडा बरोबर. नाही मी येऊ तिकडं. मी आलं मोकर चपका चपकी तेवढी लाईट सोडा आणि लवकर मोकर नाच करून घ्या बरोबर. लाईट सोडा नाच पण जर तर मी येऊ तिकडं. आता लवकर लवकर करून घ्या. काढा दूर पुढे सांगूच करा नाही का खाताना. चालू, धन्यवाद. अरे आई घाल्या, तू काय बोलतोयस तुला तरी कळते काय? तोंडात बोलला घातल्यासारखं काय बोलतोयस? बुजगावण्यासारखे कपडे घातले ते कपडे फाटूपर्यंत तुला मारलं पाहिजे. या असल्या येड झ पोरांची फॅन फॉलोइंग आहे आणि भेंचोद. हे असली लोक जन्माला येऊन धरतीवर बोज आहेत बोज. ज्या दिवशी मी मराल ना त्या दिवशी पोस्टमॉर्टम करायला माझी बॉडी पण नाही भेटली पाहिजे. अरे त्याच्यासाठी आधी तू मर तर मग बघू नंतर पोस्टमॉर्टमचं. हे बघ भावा, तू मरावं अशी आमची इच्छा नाहीये, पण तू मेलास तर कोणाला घंटा फरक पडणार नाही. तू मेलास तर आमच्या फेडमध्ये यायचं बंद होशील. ते एक चांगली गोष्ट होईल आमच्यासाठी. चायला उगाच देवानं तोंड दिले म्हणून काय नाही ते बरत बसायचं. येडच हो कुठलं. बघितली का याच्या गांडीत मस्ती? त्या मातीत गाडी ड्रिफ्ट करते. ती गाडी अशी ड्रिफ्ट होत होती या मागं गांडीत घुसायला पाहिजे. मग याला कळेल हे येड्या भोकाचं. तुझ्या आई बाबांनी तुला जन्माला घातले तू काय तर चांगलं वागशील म्हणून, मोठे झाल्यावर काय तर चांगलं काम करशील म्हणून, आणि तू येडझावपणा करतोयस. तुझ्यासारख्या लोकांना नागडे करून मारायला पाहिजे. याला नागडा करून मारला पाहिजे. हॅलो, हा भैया गायकवाड बोलतो किंग मेकर अध्यक्ष येवला. नाही अहो ती पोलीस भरतीचं चालू झालं, सगळं चालू झालं. ती शूज वगैरे घ्यायचे नाही पोरांना. माझ्याकडे मिळाय सर, घेऊन द्या पोरायला स्वस्तामध्ये. काय नाही 1000 पासून डायरेक्ट 3-3.500 लोक आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये टीव्ही सेंटरला. नाही काय हॅशटॅग मेंढ्यावाला शूज. लवकर लवकर या बरं, तुम्ही घेऊन जा बरं. मी येऊ तिकडं. तुम्ही या इकडं, म्हणजे कसं या व्यवस्थित होऊन जाईल. सर नाही होणार लेवलचा विषय नाही का? चालतंय हा चालतंय येणार आता, टेन्शन नाही घ्यायचं. धंदा मोकर चढ डायरेक्ट. अरे माकडा कसं बोलतेस? ते बाजूला उभारलेलं पोरग पण हसायला लागले रे. येड्यासारखं नको वागू. मी येऊ काय तिकडं? मी तिकडं आलो की लेवलचा विषय होईल. अरे काय लेवल आहे रे माकडा तुझी? तू तर तोंडाचे. अरे याच्या बोचात काटे घालून तोंडांना बाहेर काढा रे, त्याशिवाय समजणार नाही या बोचाड्याला. ते कडचं पोरग मनातल्या मला शिव्या घालत असेल याला. हे काय येड्या भोकाच आहे म्हणून. अरे तुला स्वतःच व्हिडिओ बघून लाज वाटत नाही? अरे तुला बघून आम्हाला लाज वाटते. आता तू महाराष्ट्रात पैदा झालास म्हणून तुला तरी लाज वाटायलाच पाहिजे. माना के मुश्किल है सफर पर सुन ओ मुसाफिर हो, कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर. कदम कदम मिलाए जा, गगन गगन झुकाए जा. रख हौसला कर फैसला, तुझे वक्त बदलना है. आणि पैसे कोण घेणार? ते पेट्रोल टाकलास ती गाडीत, पैसे कोण घेणार त्याचे? आणि ती येड्यासारखं काय अवतार केलायस रे? तुला बघून असं वाटते ती पेट्रोलची बाब तुझ्या गांडीत घालायला पाहिजे आणि ती पेट्रोल तुझ्या गांडीला लावायला पाहिजे. आणि काय कसे कपडे घातले, ते डोक्याला काय बांधे येड झावापणा नुसता. माना के मुश्किल है सफर पर सुन ओ मुसाफिर हो, कहीं अगर. याचे असे व्हिडिओ बघून ना आता मला डोकं तापायला लागली. अरे माकड तोंड्या, ते तुझंच दुकान आहे हे लोकांना माहिती आहे की.
तिथं कशाला गरीब असल्याचं आव्हान तुईस? गरिबांची मस्करी करायलास वे? तुला ना लोकांनी आपटून मारला पाहिजे, आपटून. आई खाल्या कानाला काय फोन लावते, येड्यासारखं काय चालते, याची गांड मारलाय सगळेजण मिळून तिथं. आई घालू कुठलं. मला सुट्टी हा एवढा रोड आहे, या रोडचे कामं करीना मी. आता फक्त तुमच्यावाली 2-4 दिवस वाट पाहणार, डाव पशाला वाचाले. लेकीसाठी तुम्हाला रोड किती खराब झाले. पोराला शाळा जायचं नारच नाही, पिऊ जाते शाळा शिक्षणाला. सगळे रोड पराचे पोरं. तुम्हाला कळतंय का शिक्षण महत्वाचं आहे, तुमचं रोड महत्वाचं. रोडचं काम झालं पाहिजे. 8 दिवसात 4 दिवसात मग झालं पाहिजे. नाही तर मी डाव याच्या अंगावरनं गाडी घालायला तिथं, त्याशिवाय याचं तोंड बंद होणार नाही. ते पाण्यात बसले तिथं, त्या पाण्यात बुडवून मारा याला. याच्या किती येड झावापणा करायचा ती. शर्ट काढून बसले तिथं, सेम टू सेम हाडा सापडा दिसाली. येड झाव कुठलं. तर मित्रांनो, आजच्यासाठी बस करूयात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा आणि शेअर करा लोकांना. एकटं बघून मजा करू नका रे मित्रांनो, पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.